सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँक आता बिलोलीकरांच्या सेवेत। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन शाखेचा दिमागदार सोहळा काल बिलोलीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला। नमस्कार, मी अमरदीप दगडे, मुख्य संपादक लोकसंवाद न्यूज नेटवर्क। या सोहळ्याचा विशेष ग्राउंड रिपोर्ट आता आपण पाहूयात सविस्तर। काल नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बिलोली शाखा नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा एका शानदार कार्यक्रमात पार पडला। या इमारतीचे उद्घाटन राज्यसभेचे खासदार माननीय अजित गोपछडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी माजी मंत्री तथा बँकेचे चेअरमन भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार बेटमोगरेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती बिलोलीचे सभापती रवी पाटील खतगावकर, उपसभापती आनंद बिराजदार पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती कुंडलवाडीचे सभापती बाबाराव भाले, उपसभापती साईनाथ निवळे, संचालक डॉक्टर लखमपुरे, संतोष चंदनकर, बिलोली पंचायत समितीचे माजी उपसभापती उमाकांत गोपछडे, बिलोली नगर परिषदेचे माजी अध्यक्ष यादवरावजी तुडमे, हावगीराव गोपछडे, खाकाई आप्पा कासराळीकर, इंद्रजित तुडमे, अभिजित तुडमे, हज्जप्पा पाटील सुंकलोड, श्रुतीताई तुडमे, शिवाजीराव डोंगरे, बँकेचे प्रशासकीय अधिकारी, पत्रकार बांधव आणि सेवा सहकारी सोसायटीचे सर्व चेअरमन इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यानंतर मान्यवरांचा सत्कार घेण्यात आला। यावेळी अभिजित तुडमे व इंद्रजित तुडमे तसेच बिलोली शहर राष्ट्रवादी तर्फे खासदार डॉक्टर अजित गोपछडे व माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांचे भव्य स्वागत करण्यात आले। व्यासपीठावर सर्वप्रथम मनोगत व्यक्त करताना खासदार डॉक्टर अजित गोपछडे म्हणाले की देशामध्ये सर्वप्रथम नरेंद्र मोदी सरकारने केंद्रामध्ये सहकार मंत्रालयाची स्थापना केली आहे आणि या जिल्ह्याचा खासदार म्हणून सहकार क्षेत्रासाठी वाटेल ते मदत देण्यासाठी मी सदैव तत्पर आहे। आपण सरकारच्या माध्यमातून राज्य सरकार आपला आहे, केंद्र सरकार आपला आहे, या ग्रामीण भागाच्या महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून आपण काहीतरी एक कायमस्वरूपी आपले मनोगत व्यक्त करताना बँकेचे चेअरमन भास्करराव पाटील खतगावकर म्हणाले की शेतकऱ्यांचा बँकेवरील विश्वास आता वाढत चाललेला असून बँकेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी उपलब्ध आहेत। विविध प्रकारच्या कर्जासोबत यापुढे शेतकऱ्यांना देखील गृहकर्ज देण्याचा विचार बँक करत असल्याचा त्यांनी यावेळी सांगितलं। गोल्ड लोन नव्हतं, आता आम्ही शेतकऱ्याला देखील सोलर पॅनलवर करतो। आमच्या संचालक मंडळाचा विचार आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लोकसंवाद न्यूज नेटवर्क। धन्यवाद।